आरोही जाधव, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। गावडे साहेब, मी नरेंद्र अण्णासाहेब पाटील बोलतोय, सातारचा माजी विधान परिषद सदस्य आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष। साहेब, विषय असा आहे की जालना जिल्ह्याच्या पंचायत समितीमध्ये मी इथे महामंडळाच्या निमित्ताने तहसीलदारला भोकरदनला भेटायला आलो होतो। माझा अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आढावा बैठक आहे। पंचायत समितीमध्ये आपले शेतकरी बांधव शिक्षकांच्या मुद्द्यावरती आंदोलन करतात आणि आपल्या जालना जिल्ह्याचे CEO जे आहेत मॅडम, काय नाव वर्ष मॅडम म्हणून आहे, या योग्य प्रतिसाद देत नाही। त्यांची मागणी एकदम रास्त आहे की शिक्षकांना इतर कामामध्ये त्या ठिकाणी घेऊ नये, उदाहरणार्थ निवडणुकीमध्ये घ्यावं असं आपण सगळ्यांनी मान्य केले, पण त्या काय करतात शिक्षकांसाठी, म्हणजे या जालना जिल्ह्यातलं प्रकरण असं आहे की शिक्षकांना त्या ठिकाणी क्लार्काचा जॉब दिला जातो, त्याच्यामुळे परिणाम शाळेवरती होतोय, स्टुडंटवरती होतोय। ते वारंवार आंदोलन करून पण ते काय मान्य करत नाही। मॅडम पण चांगला प्रतिसाद देते, त्यामुळे इकडची शेतकरी मंडळी ते अमरण उपोषणाला बसली जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्याच्या पंचायत समिती। आणि लोक म्हणणं आहे की आपल्याकडनं सूचना जर CEO मॅडमला झाल्या आणि बाबा ते आणि त्यांनी सगळं ना आपल्याला बळीराज फाउंडेशनवरून आहे ना पत्र दिलेले आहे, त्यांनी आपली भेटी घेतलेली आहे। मी तिथे व्हॉट्सअपवरती जे फोटो आपल्याला पाठवतो। पत्र आहे ना, हे फोटो काढू त्यांच्या सही शिकाय त्यांना साहेबांनी पूर्ण पात्र तयार करून टाकतो। बरोबर, PDF टाका ना, हे पहिलं पान पाठवतो, थोडं टाका ना। बरं चलायचं आम्ही काय करताय मग आता, माझ्याकडे काय जबाबदारी, मी आता हे बोलून पाठपुरावा करतो, पण असं उपोषणला थांबलं पाहिजे। काय केसरकर कोण उचलतील त्याने काय मिळेल, नीचे जा बैलगाडी की काय ना पुढे काय पलीकडे तिकडे जाय। माझं बोलणं झालं की मी तुम्हाला कळवतो। मला एक निवेदनची कॉपी द्या, मी केसरकर साहेबांशी व्यवस्थितपणे बोलतो, नाही का नाही बाईट द्यायचं, पुढे पुढे जाय मानव पडतं कधी बळीराज फाउंडेशनच्या वतीनं आज आपल्या जालना जिल्ह्याच्या शिक्षकांच्या एका प्रश्नावरती लक्ष वेधण्यासाठी गेले 5 दिवस आमचे मित्र आणि बळीराज फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय लोखंडे साहेब या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या दौऱ्यानिमित्त आज भोकरदन तालुक्याचे तहसीलदार कार्यालय बैठकीमध्ये येत असताना त्यांच्या आग्रहाखाती मी या ठिकाणी आलो।
विभागीय आयुक्त गावडे साहेबांना फोन करून तशी विनंती केलेली आहे की आपण या विषयावरती लक्ष घालावं आणि ज्या आपल्या जालना जिल्ह्याच्या CO आहेत, ज्या CO मॅडमना वेळोवेळी आपले कार्यकर्ते त्यांना भेटून त्यांना हा विषय समजावून सांगून देखील पण शिक्षकांना निवडणुकीच्या पण इतर कामामध्ये वापरलं जातं, म्हणजे क्लर्कची कामं दिली जाते। यामुळे मुलांच्यावरती विद्यार्थ्यांवरती खूप मोठा परिणाम होतोय। शिक्षकांची जबाबदारी हे मुलांना शिकवण्याचं आहे, परंतु त्यांना जर आपण क्लर्कचं काम दिलं तर शाळेमध्ये जर शिक्षक नसतील तर मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही आणि जर अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही तर ते नापास होतील। याची काळजी COनी घेतली पाहिजे, परंतु CO या गांभीर्याने पाहत नाही। मी केसरकर साहेबांनाही फोन केला होता, यदाकदाचित ते बैठकीमध्ये असतील, पण मी आजच्या बैठकीच्या माध्यमातून झाल्यानंतर केसरकर साहेबांना फोन करून COंच्या या आडमोठी भूमिकेमुळे क्लार्कला म्हणजे विद्यार्थ्यांना क्लार्कची जबाबदारी दिली जाते ती ताबडतोब थांबवून त्यांना परत शाळेमध्ये त्वरित पाठवण्याचा आदेश करण्यासाठी मी विनंती करणार आहे। इथे या गाडीला अपडेटला आपल्या सोडू लागले साहेब बोलण्यावरती आम्ही दौरा लावला आणि मी फोन केला की पूर्ण जालना जिल्ह्यातला माझ्या फिरायचे काय म्हटलं, आम्ही तिथं आंदोलनाला बसलो। अरे म्हटलं असं कसं चालेल म्हटलं, सहकारी व्यवस्थित चांगली म्हणजे ते नारळाचं ग्लासामध्ये दिलं पाहिजे, थोडं पाठी मग थोडं मागं सारखं तुम्ही त्यांना अंगत यांना मागं थोडं भाऊ यांना मागं करा थोडं। नारायणराव हे थोडं मोठं कारण ते शिक्षक पालकांना बोला ना, पालकाला पालक आहे नारायणराव सरळ घ्या सगळ्याला सरळ एक मिनिट नारायण साहेबांचे आभार मानतो। माझी जबाबदारी आले, नारायण आमचा मित्र आहे। नारायण तुम्ही बोला। नरेंद्र पाटील साहेब हे आपल्या भोकरदन तालुक्यामध्ये नारायण पाटील लोखंडे यांनी सतत शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी चालवलेला लढा 3 वर्षापासून हे संघर्षात आहे, पण या असलं केंद्राचं सरकार त्याला काही प्रतिसाद दिला नाही। म्हणून आपल्याला साताऱ्यावरून इथं येऊन याने आपल्या उपोषणाची दखल घेतली, पण आपल्या तालुक्यात जे घडतंय, जिल्ह्यात जे घडतंय याला काही त्याचं गांभीर्य नाही। म्हणून आपल्या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं नरेंद्र पाटील साहेब यांचे आभार मानतो आणि असेच आम्हाला पोरायला इथून पुढं सहकार्य करा अशी त्यांना विनंती करतो आणि थांबतो। जय जवान जय। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।